नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर इथं मी ओल्या खोबऱ्याची शाबूची खीर बनवणार आहे। तर इथं मी ओलं खोबरं घेतलं आहे, तर यातलं मी थोडं किसून घेणार आहे। तर इथं मी खोबरं किसून घेतलं आहे चांगलं, आणि भिजवलेला शाबू घेतला आहे, आणि साखर अर्धी वाटी मोठी दूध। तर शाबू मी अगोदर भिजू घातला आहे 4 तास। तर छान भिजला आहे शाबू। इथं गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवला आहे। तर यात आपल्याला 2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। सर्व दूध टाकून घ्यायचं आहे, हे मोठी वाटी अर्धी, आणि तोपर्यंत उकळूपर्यंत दूध हे शाबू मिक्सरला असं मोठं मोठं करून घ्यायचं आहे, म्हणजे खीर खूप छान होईल। तर इथं दूध थोडं उकळत आलं आहे, त्यात आपल्याला साखर टाकून घ्यायचं आहे गोडानुसार। तर जास्त गोड खात असलं तर जास्त टाकू शकता, मी एवढीच टाकली आहे। इथं बघा मी विलायची टाकला आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, विलायची पण। ओल्या नारळाचं किस केलं होतं किसून, तर इथं टाकून घ्यायचं आहे ते पण किसलेलं नारळ। हे पण मिक्स करून घ्यायचं आहे छान दुधामध्ये। इथं शाबू टाकला आहे, छान उकळलं आहे दूध। तर मी शाबू मोठा मोठा ठेवलं होतं, मिक्सरला करून घेतला आहे, तर खीर खूप छान होईल। हे सर्व शाबू मिक्स करून घ्यायचं आहे। याला पण शाबूला एक 4-5 मिनिट छान असं मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे। बघा इथं खूप छान झाली आहे खीर ओल्या नारळाची शाबूची। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। बघा किती छान झाली आहे खीर। तर एका मोठ्या वाटीत काढून घ्यायचं आहे, हे सर्व शिजल्यानंतर झाले आहे, शिजत आले आहे। बघा इथं बघू शकता। गॅस बंद केला आहे। आता सर्व खीर एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया, बाय।